सर्व पोलीस पाटील, विद्यार्थी, मेडिकल, फार्मासिस्ट, पंचायत समिती, नगर परिषद येथील सगळे सदस्य आणि सन्मान्य अधिकारी, बाकी मॉडर्न सुद्धा आहेत, होमगार्डचे अधिकारी आणि कर्मचारी आहेत, शिक्षण क्षेत्रातले डॉक्टर्स आहेत, मोठ्या प्रमाणात इथे विद्यार्थ्यांसाठी सगळे नागरिक घडत नाही. मला वाटतं चिरोळ आणि सभोवतालच्या सगळ्या भागातले दुरून आलेले नागरिक इथे उपस्थित आहेत. मी आपल्या सगळ्यांचा आभारी आहे. बैठकीत आपण इथे खूप वेळ देऊन आला, दुरून आला आणि माझा सहकार केला, त्याबद्दल आभारी आहे. इथे जे निवेदक आहेत ते सुद्धा खूप उत्साही आहेत. याची एनर्जी लेवल खूप जास्ती आहे, चांगला आहे. मला खरं म्हणजे इतके मोठ्या सत्कार स्वीकारायची सवय नाही आपल्या पाठीसाठी, त्यामुळे इतके आपण माझ्यावर फुलं टाकले आणि मोठ्या प्रमाणात पुष्पवृक्ष दिले. आता मोठा सत्कार असला तो राजकारणात ठीक आहे. नागरी सेवेत तेवढा आम्ही घेत नसतो आणि मी तसाही घेत नाही. परंतु काल आग्रह झाला एसपी आणि एसपी जेव्हा नाही आहे तिथे बाहेर गेले ते तपासण्यासाठी, परंतु त्यांनी आग्रह केला की खूप नागरिकांची इच्छा आहे. तसे मला नागरिकांना भेटायचं असतं आणि माझ्या इन्स्पेक्शन ग्रुपमध्ये मी जाहीर केलेलं आहे की भेटू आपण. निदान त्या निमित्ताने आपली सगळ्यांची भेट होते आणि काही एकजूट नागरिकांशी आम्हाला करता येतं, हा एक त्याच्यामागे उद्देश होता, म्हणून मी आलो. आपण इथे सगळे पोलीस दलात सहकार्य करता, पोलीस तिथे आले होते, पोलीस पाटील होते, आपण सगळे आहात आणि प्रत्येक भागात जे पोलीस होत आहे त्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा मोलाचा सहभाग आहे. कारण फक्त पोलीस समाजामध्ये जागृती होता किंवा सामान्य नियंत्रण ठेवू शकत नाही. आपल्यासाठी चांगले नागरिक असतील आणि ते पुढे येतात, महिलांसाठी इथे जे उपस्थित आहे त्यांनी यापुढे असंच सहकार्य पोलीस दलात करावं. सातारा जिल्ह्यात शांतता जिल्हा म्हणून नावलौकिक महाराष्ट्रात कायम राहील याची आम्हाला आशा आहे. सध्या महाराष्ट्र शासनाचा एक सांस्कृतिक कार्यक्रम चालू आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी 100 दिवसाचा एक कार्यक्रम दिलेला आहे आणि शासनाची सगळी खाती सगळे अधिकारी त्याच्यात सहभागी करून घेण्यात आलेले आहे. त्याच्यामध्ये जनतेला सेवा देणे, लोकसेवा हमी कायदा आहे, माहिती अधिकार कायदा आहे, जनतेच्या तक्रारींचे निराकरण आहे, ऑफिसची स्वच्छता, जनतेला देणाऱ्या सुविधा सगळ्यांनी त्याच्यात पॅरामीटर्स दिलेले आहेत आणि त्याच्यातून स्पर्धा घेऊन एक चांगलं लोकाभिमुख प्रशासन महाराष्ट्रातील अशी शासनाची योजना आहे. त्यामध्ये आपल्याला सांगण्यात मला आनंद आहे की सध्या 50 दिवस पूर्ण झाले ते 100 दिवसातले आपला सातारा जिल्हा आणि सातारा पोलीस दल एसपीच्या नेतृत्वाखाली सध्या दुसऱ्या नंबरावर आहे. आणि मला आशा आहे की पुढचे 100 दिवस जेव्हा पूर्ण होतील आणि मूल्यमापन होईल तर आपण सगळे सातारा पोलीस दल आणि एसपी यांना शुभेच्छा देऊ की महाराष्ट्रात पहिला नंबर येईल. तशीच एक स्पर्धा भारतीय स्तरावर, अखिल भारतीय स्तरावर आणि सगळ्यात चांगली 10 पोलीस ठाणे निवडल्या जातात भारतातून आणि त्याचा बीजेवरून एक मूल्यमापनाचा एक दिवस असतो आणि पोलिसांचे वेगवेगळे घटक आणि निकष जे असतात त्याच्या आधारे भारतातील सर्वोत्तम 10 पोलीस निवडण्यात आले मागच्या वर्षी. त्याच्यात आपल्या जिल्ह्यात सेवा पोलीस त्यामुळे असंच कामगिरी पोलीस स्टेशन आणखी करतील आणि कुसेगाव सारख्या नावलौकिक बाकी पोलीस स्टेशन चालू आहे अशी मला आशा आहे. त्यांच्यासाठी आपण काय वाजवू. आमचा हाच प्रयत्न आहे की नागरिकांसोबत, महिलांसोबत, विद्यार्थ्यांसोबत सतत आमचा संवाद राहिला पाहिजे आणि समाजातले जे घटक आहेत त्यांना वेळोवेळी आमच्याकडून मदत झाली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये आमच्या जर कोणी काही चुकत असेल तर आपण नक्कीच मला किंवा एसपींना सांगू शकतात. मी माझ्या फोनवर जे काही फोन येतात, माझ्या ऑफिसला जे लोक येतात त्यांना सतत भेटत असतो आणि जे काही मदत करता येईल ती माझ्या ऑफिस मार्फत मी करत असतो. यापुढेही आपण असा सहकार्य सर्व पोलीस दलात करावं. मला जे मदत मिळालं माझं जरी नाव असेल तरी माझं साधारण 33 वर्षाच्या सेवेत माझ्यासोबत जे होते सध्या 9 वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यातले 5 जिल्ह्यातले माझे पोलीस अधीक्षक, पोलीस अधिकारी, अंमलदार आहेत. तसंच 33 वर्षात बऱ्याच ठिकाणी माझ्यासोबत जे काही अधिकारी कर्मचारी होते त्यांची त्याच्यामध्ये योगदान आहे आणि हे जे काही पोलिसिंग 33 वर्षात मी करू शकलो त्या सगळ्यांचा सक्रिय सहभाग होता म्हणूनच ही सेवा वैशिष्ट्यपूर्ण आहे असं भारत सरकारला वाटलं आणि त्याचा गौरव त्या पत्राद्वारे माननीय राष्ट्रपतींनी केलेला आहे. मी सगळ्यांचा त्याचा आभारी आहे, आपल्या सगळ्यांचा आभारी आहे आणि आपण आला याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार व्यक्त करतो.
ऑडिओ व्हिडिओ प्रिंट मीडिया इंटरनेट मीडियाचे सगळे प्रतिनिधी आहेत, त्यांचाही आभारी आहे. धन्यवाद. जय हिंद. कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती, त्याचबरोबर सातारा जिल्ह्याचे सर्व अधिकारी, अंमलदार आणि महत्त्वाचं म्हणजे फलटण नगरीतून किंवा फलटण भागाच्या वेगवेगळ्या भागातून तालुक्यातून आलेले सर्व नागरिक, पोलीस पाटील, संघटना, विद्यार्थी, बंधू आणि भगिनो, हा जो कार्यक्रम सुरुवातीला जेव्हा याच्या बाबतीत चर्चा झाली होती, जेव्हा SDPO फलटण सोबत चर्चा झाली होती राहुल दास साहेबांसोबत, तर फार छोट्या प्रमाणात हा कार्यक्रम आपल्याला घ्यायचा होता. परंतु वेगवेगळ्या भागातून लोकांची अशी इच्छा होती की सर स्वतः या ठिकाणी त्यांच्या वार्षिक तपासणीसाठी येणार आहे, तर त्यासाठी सर्वांची अशी इच्छा होती की एक जाहीर सत्कार सरांचा फलटण या भागात व्हावा अशी सगळ्यांची इच्छा होती. आणि जसे जसे लोकांचे नाव येत गेले तर खूप मोठा असा एक कार्यक्रम घ्यावा लागेल असं आम्हाला लक्षात आला. त्यामुळे हा मंगल कार्यालय या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. सगळ्यांना जर सांगायचं असेल तर हा जो कार्यक्रम होतोय, माननीय IG सर यांना त्यांच्या करिअरमध्ये दुसऱ्यांदा राष्ट्रपती पदक हा प्राप्त झालेला आहे. या प्राप्त झाल्यावर सरांचा आपण सत्कार या ठिकाणी घेतोय. तर सगळ्यांच्या माहितीसाठी सांगतो की आयुष्यात एकदा राष्ट्रपती पदक भेटणंच फार अवघड असतं. खरं तर पोलीस खात्यामध्ये फार क्वचितच असे अधिकारी किंवा अंमलदार आहे ज्यांना हा मान मिळालेला आहे. आणि आदरणीय सरांना हा मान एकदा नाही तर दोनदा मिळालेला आहे. त्यामुळे सर्व फलटणच्या नागरिकांच्या वतीने सरांचं या ठिकाणी मी अभिनंदन करतो. त्याचबरोबर संपूर्ण फलटण भागातून आलेल्या नागरिकांसाठी मी थोडक्यात सांगतो, हा जो पदक आहे हा आपल्या संपूर्ण करिअरमध्ये, जसं आपण सगळ्यांनी ऐकलं असेल की दादासाहेब फाळके जो अवॉर्ड असतो, हा सिनेमा क्षेत्रात एक लाईफ टाईम अचीवमेंट अवॉर्ड म्हणजे संपूर्ण कारकिर्दीमध्ये जो काम केलेला असतो त्याच्यानंतर हा दिलं जातं. तशा प्रकारचा हा पदक आहे की संपूर्ण कारकिर्दीमध्ये वेगवेगळ्या, आता माझे सहकारी डॉक्टर कडूकर मॅडमने सांगितलं की सरांनी पोलीस खात्यामध्ये वेगवेगळ्या भागात काम केलेलं आहे. त्याच्यामध्ये SRPF असेल, गडचिरोलीसारखा नक्षलग्रस्त भाग असेल, अर्बन पोलिसिंगमध्ये सरांनी पुणे, नागपूर सारख्या भागात काम केलेलं आहे. सर आज कोल्हापूरमध्ये हा महाराष्ट्रात सगळ्यात संवेदनशील मानला जाणारा आणि राजकीय दृष्टी सगळ्यात संवेदनशील आणि मेन बरेच निर्णयांमध्ये प्रमुख भूमिका ज्या भागाची राहिलेली आहे, अशा भागाचे माननीय IG सर झालेले आहे. अशा वेगळ्या भागात सरांनी काम केलेलं आहे. परंतु प्रत्येक ठिकाणी सरांचा जो काम आहे, जो सातत्यपणा आहे, त्याला ओळखून स्वतः केंद्र शासनाने हा जो गौरव आहे हा सरांना दिलेला आहे. तर याच्यामध्ये हा जो प्रस्ताव असतो हा स्वतः माननीय महासंचालक कार्यालय हा तयार करत असतो. तयार केल्यानंतर महाराष्ट्र शासनाकडे, माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे हा पुटअप केला जातो. त्यांच्या समितीने मग याच्यामध्ये निर्णय घ्यायचा असते. ती समिती प्रस्तावावर तपासणी केल्यानंतर त्याला केंद्र शासनाकडे पाठवत असते. केंद्र शासनामध्ये परत खूप उच्च स्तराची स्क्रुटनी समिती आहे, ते तपासणी करत असतात आणि थेट केंद्र शासन हा पुरस्कार प्रत्येक वर्षी फक्त 35 लोकांना, आपल्या एवढ्या मोठ्या देशात फक्त 35 लोकांना हा गौरव दिला जातो. असा गौरव सरांना दिलेला आहे. हा जो गौरव आहे हा सरांना नक्कीच दिलेला आहे. परंतु माझा असा विश्वास आहे की सरांमुळे प्रत्येक अधिकारी आणि अंमलदार, कोल्हापूर परिक्षेत्रामध्ये काम करणारे सर्व अधिकारी आणि अंमलदार आज त्यांची मान सरांमुळे उंचावलेली आहे. सरांच्या ह्या कामामुळे आज प्रत्येक अंमलदार आणि अधिकारी यांच्यामध्ये आत्मविश्वास वाढलेला आहे आणि सरांनी कायम सगळ्यांना
अशी सूचना केलेली आहे की आज सरांच्या कामामुळे जी ओळख सरांची निर्माण झालेली आहे आणि दखल केंद्र शासनाने घेतलेली आहे, तशी ओळख आणि तशी दखल केंद्र शासनाने आपल्या कोल्हापूर रेंजच्या प्रत्येक अधिकाऱ्याने अंमलदाराच्या बाबतीत घेतली पाहिजे अशी सूचना सरांनी केलेली आहे. आणि माझा विश्वास आहे की आज हा जो संपूर्ण फलटण भाग आहे, तालुका आहे, सरांच्या सत्कारसाठी या ठिकाणी आलेला आहे. हा बघून मला असं नक्कीच वाटते की या भागातले जे अधिकारी आहे आणि अंमलदार आहे ते नक्कीच त्यांनी प्रेरणा घेतली असेल आणि सर्व नागरिकांसाठी ते अजून ताकदीने आपल्या सगळ्यांसाठी ते काम करायला ते इच्छुक झाले असतील. कारण त्यांनी जर यापुढे चांगला काम केला, त्यांनी कारकिर्दीमध्ये त्यांनी एक दर्जेदार काम दाखवला तर नक्कीच त्यांची देखील केंद्र शासन दखल घेईल असा सगळ्यांचा विश्वास झाला असेल. सगळ्यांच्या वतीने आपण सगळ्यांचा मी या ठिकाणी आभार मानतो आणि माझा मनोगत इथे संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि आजूबाजूच्या परिसरातले सर्व सन्माननीय नागरिक, डॉक्टर्स, माझे सरकारी अधिकारी आणि विशेष करून आपण उपस्थित सर्व सुजाण नागरिक, ज्या आदरणीय व्यक्तिमत्वाची प्रस्तावना मी करून देत आहे, ज्यांची ओळख मी करून देत आहे, हे व्यक्तिमत्व महाराष्ट्र पोलीस दलातील एक आदरणीय आणि स्वतःच्या कर्तृत्वाने उंची प्राप्त केलेलं असं व्यक्तिमत्व. आणि या सरांना 76व्या प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येस दिनांक 26 जानेवारी 2025 रोजी त्यांच्या उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपती पदक जाहीर झालेलं आहे. ही उल्लेखनीय सेवा ही सरांची 33 वर्षाची खडतर तपश्चर्या आहे. या 33 वर्षाच्या खडतर तपश्चर्येमध्ये सरांनी आपलं कर्तव्य बजावताना नागपूर असेल, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, त्याचबरोबर पुणे असेल, जी सर्व अधिकाऱ्यांची मायभूमी आहे, मदर अकॅडमी आहे, ही महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक असेल, MP सेक्शन असेल, या ठिकाणी सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने आपली सेवा बजावली आहे. आणि सरांच्या या 33 वर्षाच्या सेवेमध्ये त्यांना जी केली त्यांच्या उल्लेखनीय सेवेसाठी वेगवेगळ्या शासकीय स्तरावर त्यांना गौरवण्यात आलेला आहे. सरांचं एज्युकेशन क्वालिफिकेशन MSc फिजिक्स, MBA, फ्रेंच लँग्वेज सर्टिफिकेट कोर्स आणि डिप्लोमा इन सायबर क्राईम. सरांनी चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, जळगाव क्राईम ब्रांच नागपूर सिटी, DCP क्राईम ब्रांच पुणे सिटी, DCP इकॉनॉमिक ऑफिसेस अँड सायबर क्राईम विंग, SRPF कमांडंट, DCP हेडक्वार्टर नाशिक सिटी, डेप्युटी डायरेक्टर महाराष्ट्र पोलीस अकॅडमी नाशिक, सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस सांगली, कमांडंट SRPF ग्रुप फॉर पुणे, एडिशनल कमिशनर ऑफ पोलीस ईस्ट रिजन पुणे सिटी, एडिशनल कमिशनर ऑफ पोलीस क्राइम नागपूर सिटी, स्पेशल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस मोटर ट्रांसपोर्ट सेक्शन पुणे, स्पेशल इन्स्पेक्टर जनरल ऑफ पोलीस कोल्हापूर रेंज. या ठिकाणी सर गेल्या 2.5 वर्षापासून आपली मुला सांभाळत आहेत. सरांनी या केलेल्या त्यांच्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीबाबत सरांना वेगवेगळे अवॉर्ड मिळालेले आहेत. स्पेशल सर्व्हिस मेडल बाय गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र, DG इन्सिग्निया फॉर स्पेशल अँड हार्ड ड्युटी, इंटरनल सिक्युरिटी पोलीस मेडल बाय गव्हर्नमेंट ऑफ इंडिया गोल्डन जुबली मेडल, and Honorable President of India awarded Police Medal for Meritorious Service on 26 January 2030. 2013 मध्ये सरांना पहिल्यांदा राष्ट्रपती पदक मिळालेलं आहे. त्याचबरोबर वनश्री पुरस्कार हा 2018 मध्ये मिळालेला आहे. इंडिपेंडन्स डे अमृत मेडल 2022 मध्ये मिळालेला आहे. सरांनी त्यांचं कर्तव्य बजावता एक जबाबदार नागरिक म्हणून केलेल्या त्यांच्या कार्याची दखल बऱ्याच सामाजिक संस्थेने घेतलेली आहे.
आणि त्यासाठी सरांना सहकार महर्षी भाऊसाहेब शंतूजी थोरात पर्यावरण संवर्धन पुरस्कार, आभाळमाया ग्रीन अवॉर्ड बाय आभाळमाया फाउंडेशन, पर्यावरण दूत पुरस्कार 2023। हा पर्यावरण दूत पुरस्कार अहिल्यादेवी होळकर युनिव्हर्सिटी सोलापूर आणि हरित मित्र परिवार युनिव्हर्सिटी पुणे यांच्याकडून मिळालेला आहे। सरांच्या या कालावधीतल्या पर्सनल अचीवमेंट जे आहेत, सरांनी आपले कर्तव्य बजावता जबाबदार नागरिक म्हणून आपले कर्तव्य देखील केलेले आहे। त्याचबरोबर पर्सनल अचीवमेंट देखील सरांची काही आहे जे खूपच उल्लेखनीय आहे। सर हे सन 2006 मध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडिया तर्फे हॉट स्प्रिंग एक्सपिडिशन ॲट लडाख या ठिकाणी सर सहभागी झाले होते। सर SRPF ग्रुप मध्ये कमांडंट म्हणून असताना सरांनी मेडिसिनल प्लांटचा प्रोजेक्ट या ठिकाणी राबवला होता। सरांना सिनियर ऑफिसर शूटिंग कॉम्पिटिशन महाराष्ट्र स्टेट पोलीस गेम्स 2017 मध्ये 2 ब्रॉन्झ मेडल मिळालेले आहेत। सर ऑल इंडिया पोलीस बॅडमिंटन चॅम्पियनशिप जी कोची या ठिकाणी आयोजित केली होती 2017 मध्ये, त्यामध्ये सरांनी पार्टिसिपेट केलेला आहे। सरांनी डेव्हलपिंग युअर टीम फॉर सुपीरियर परफॉर्मन्स याकरिता IIM कोलकाता या ठिकाणी ट्रेनिंग केलेलं आहे। MCPP फेज 4 हे ट्रेनिंग हैदराबाद आणि इंग्लंड या ठिकाणी पूर्ण केलेलं आहे। बिल्डिंग कॉम्पिटन्सीज फॉर पर्सनल एक्सलन्स 2023 हे आर्ट ऑफ लिव्हिंग सेंटर बेंगलोर या ठिकाणी DOPT बेंगलोर या ठिकाणी सरांनी ट्रेनिंग घेतलेलं आहे। आणि इंडियन इंजिनिअरिंग लीडरशिप प्रोग्राम 2025 ईशा फाउंडेशन कोईम्बतूर DOPT या ठिकाणी सरांनी देखील ट्रेनिंग घेतलेलं आहे। असं बहुआयामी व्यक्तिमत्व चित्रस्थानला करून देण्याचं भाग्य मला मिळालं, त्यासाठी मी स्वतःला खरोखरच भाग्यवान समजेन। जय हिंद, जय भारत। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी स्थैर्य न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।